रात्रीच्या सुमारास जो अपघात झाला होता ते आपल्यासोबत ड्रायव्हर आहेत. तुमचं नाव काय? शुएब शेख मॅडम. कसं ॲक्सिडेंट झालं? मॅडम ते रात्रीच्या टायमाला जे वॉल्वोवाले आहेत, जे सरकारी आपलं हे काम चालू आहेत, ते त्यांना जरा काय सक्त कारवाई करा, माझी ही विनंती आहे मला सर्वात पहिलं. तर काय असतं माहिती आहे का, रात्री कोण काय कुठे बघत नाही. मी रात्री त्यांना राईट साईडने हॉर्न दिला, डिप्पर मारला गाडीचा, तरी पण ते साईड नाही दिली. आता मधोमध चालत होता तो. मग त्याने लेफ्टला दाबली गाडी थोडी आणि त्याला परत हॉर्न दिला ना, त्याने अचानक मध्ये पुन्हा राईट टर्न मारला मला. मला गाडी, मी इकडे पालघरला जात होतो. हां, पालघरला जात होतो. मी गेलेलो जरा कामासाठी गेलेलो बाहेर, मी येत होतो घरी. तर त्याने ना त्या साईडने मला दाबलं. मी कंट्रोल जेवढी होत असेल ते तेवढी करायची मी एकदम प्रयत्न केला, नाही झाली गाडी कंट्रोल. मग मी झाडाला हिट केली गाडी. इकडे माझी गाडी पलटी झाली. मला नशीब आहे माझा, मला काय नाही झालं. गाडी पूर्ण टोटल लॉस होत. हाताला लागलं नाही, हाताला लागलंय आणि मुक्का मार लागला मध्ये आणि डोक्याला लागला मला. ओके, तुम्ही मनोरकडून पालघरकडे जात होते? हां, मनोरकडे पालघरकडून जातो. कितीच्या सुमारास? रात्री 2 वाजेच्या सुमारात मी जात होतो. 2:10ला माझा ॲक्सिडेंट झालं आणि 2:15ला मी व्हिडिओ काढून माझे जे आहेत मित्र, त्यांची गाडी घेऊन गेलेला, त्यांना पाठवलं मी. मला असं झालं आहे माझं इकडे. आणि म्हणजे डंपर जे चालक होते ते गेले का थांबले? नाही, थांबलेच नाही ना मॅडम. कुठे थांबले? पळाले डायरेक्ट ते. पळाले म्हणजे तुम्हाला लागलंय किंवा काय? काही नाही. त्यांना काय गरज नाही पडली. ते रात्री एक कारवाले, एक भाऊ आलेले मला, त्यांनी मला पालघरपर्यंत घेऊन गेले हॉस्पिटलला. माझ्या हॉस्पिटल जे काय ते असेल ते करून दिलं त्याने. मला काय असेल तर मला फोन करा. मग दुसरे आपल्यासाठी थांबतात मॅडम. ते यांना काय म्हणजे यांच्यासाठी काय नियम कानून काय नाही का? म्हणजे डंपरवाल्यांवर कारवाई व्हायला पाहिजे अशी तुमची मागणी आहे? मागणी आहे मॅडम. पालघर जिल्ह्यामध्ये अपघातांच्या मालिकेमध्ये दिवसेंदिवस आपल्याला वाढ होताना दिसते. कधी रस्ते अपघात तर कधी अतिवेग, ह्यामुळे अपघात हे नेहमीच होत असतात. तर काल रात्री 2च्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. हा अपघात घरतपाड्याच्या पुढे झालेला आहे. आपण बघू शकतात का गाडीचे ह्यामध्ये मोठे नुकसान झालेले आहे. गाडीचे काचाही फुटलेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री 2च्या सुमाराचा अपघात झालेला आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, पण चालकाला हाताला दुखापत झालेली आहे आणि गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. मनोर पोलीस स्टेशन यांना आम्ही विचारणा केली असता आमच्याकडे कुठल्याही प्रकारची माहिती आलेली नाही असे सांगितलेले आहे. तसेच एकंदरीत बघता ज्या चालकाने सांगितलेले आहे की जे डंपर आहेत ते अतिवेगाने चालत असतात, त्यांचा गाडीवर नियंत्रण नसतं, त्यामुळे काल अपघात झालेला आहे. डंपरने ओव्हरटेक करून ह्या इनोवा कारला धडक दिली, त्यामुळे हा अपघात झाला. तसेच बघायला गेलं तर डंपर चालक न थांबता तेथून त्यांनी पळ काढला अशी माहिती आम्हाला चालकाने दिलेली आहे. कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता आरस, न्यूज पोलीस रिपोर्टर, मनोर.